नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. विषय आहे राजकीय. आणि 10 जानेवारी 2024 रोजी शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्या सरकारचं भविष्य नेमकं आता कोणत्या बाजूनी लागेल या दृष्टीनं या विषयाकडं महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांचं आणि एकूणच जनतेचं लक्ष लागलेलं असणार. अर्थात आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिलेले आहेत की 10 जानेवारी रोजी आपण निर्णय द्यावा. आता 11 जानेवारी ही तारीख येणार नाही असं दिसते आणि त्यामुळं एका वेगळ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एका अर्थानं हा राजकीय भूकंप असेल. आता हे सांगायची गरज नाही की ठाकरे सरकार पाडून किंवा ठाकरे सरकार पडलं आणि शिंदे, पवार, फडणवीस यांचं सरकार आलं. अर्थात एक 2-3 महिन्यापूर्वी माननीय अजितदादा हे या सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत. हा भाग वेगळा आहे. मात्र शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार हे उद्धव ठाकरे सरकार गेल्यानंतर आलेलं आहे. अर्थात ठाकरेंची शिवसेना फुटली, त्यानंतर आता काही दिवसापूर्वी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. मात्र मुख्यमंत्री पदावर असताना शिवसेना फुटली. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालचे 50 आमदार, 10 खासदार हे त्यांच्या नेतृत्वाखाली गेले. आणि मग गुवाहाटीचं प्रकरण उभ्या जगानं पाहिलेलं आहे. आणि त्यानंतरच्या घडामोडी शिवसेना ॲक्शन मोडवर आली. त्यांनी काही आमदारांना अपात्रता करण्याच्या संदर्भात नोटीस दिल्या, तातडीनं बैठक घेतली, तातडीनं कारवाईच्या संदर्भातल्या कायदेशीर बाबी पडताळून त्यांनी आता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या सरकारला घेरल्याचं दिसते. आणि त्यामुळं या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू आहे आणि न्यायालयानं आता त्याची गंभीर दखल घेतलेली आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांना रामशास्त्री म्हणून उभा देश ओळखतो ते माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आता राहुल नार्वेकर सरांना 10 जानेवारी 2024च्या आत तुम्ही निर्णय द्या, ही आता डेडलाईन आहे या सरकारच्या निर्णयाची. म्हणजे सरकार राहणार की जाणार. राहिलं तर शिंदे, फडणवीस, पवार यांचा विजय आणि नाही राहिलं तर उद्धव ठाकरे यांचा हा विजय मानला जाईल. मात्र सरकार गेलं तरी अल्पमतामध्ये सरकार येत नाही एवढी संख्या आज शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्याकडं आहे. आणि दुसरी बाजू अशी, सरकार गेलं तरी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या आघाडीला सत्तेवर येता येत नाही, कारण तेवढं त्यांच्याकडं संख्याबळ नाही. आता हा कायद्याचा कीस पाडणारा हा प्रकार आहे सगळा. आता खरं म्हणजे कायद्यामध्ये राज्यपालाला जे अधिकार आहेत, लोकसभा विधानसभेच्या अध्यक्षाला जे अधिकार आहेत, मुख्यमंत्र्यांना जे अधिकार आहेत, त्या अधिकाराच्या अंतर्गत काही अधिकार आहेत याकडं तुमचं लक्ष वेधायचं आहे मला. मुख्यमंत्र्याला एखाद्या मंत्र्याला काढायचा अधिकार आहे, राज्यपालाला एखाद्या मंत्र्यावर, आमदारावर कारवाई करायचा अधिकार आहे, विधानसभेच्या अध्यक्षाला आमदारावर, मंत्र्यावर कारवाई करायचा अधिकार आहे. मात्र हे अधिकार असतानाही त्या मंत्र्याला, त्या आमदारांनाही त्यांचं एक स्वातंत्र्य असलेलं एक जे तत्त्व आहे तेही त्यांच्या बाजूने आहे. म्हणजे तेही स्वतंत्र आहेत. त्यामुळं जाणीवपूर्वक कारवाई करण्याला कायद्याची त्याला बंधनं आहेत. समजा राज्यपालांनी जाणीवपूर्वक एखाद्या आमदारावर, मंत्र्यावर कारवाई केली तर त्याला न्यायालयाचे दरवाजे आहेत. उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक कारवाई केली तर त्यालाही दाद मागता येते. एखाद्या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या अध्यक्षाने एखाद्या आमदार, खासदारावर कारवाई केली तर त्यालाही कायदा संरक्षण देतो. म्हणजे त्यालाही दाद मागता येते, उच्च न्यायालयात मागता येते, सर्वोच्च न्यायालयात मागता येते. असं हे अतिशय किचकट आणि कायद्याचा कीस पाडणारं प्रकरण आहे. आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये मला जे वाटतं ते मी अगदी सोप्या भाषेत सांगतो. एकनाथराव शिंदे यांनी बंड केल्यानंतर, जेव्हा एकनाथराव शिंदे यांनी बंड केले तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. म्हणजे शिवसेनेचे नेते होते आणि मुख्यमंत्री होते. एकनाथराव शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते गुवाहाटीला गेल्यानंतर तातडीनं शिवसेनेच्या आणि एकूणच सरकारच्या लोकांनी तातडीनं बैठक घेतली. त्यातली त्यात पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेची तातडीनं बैठक घेतली आणि या फुटीर आमदारांवर, या फुटीर नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारलेला दिसतोय आपल्याला. म्हणजे जो मुख्यमंत्री, त्याचाच विधानसभा अध्यक्ष, त्यांचेच प्रतोद, एकूणच मुख्यमंत्र्याचा संपूर्ण मंत्रिमंडळावर
अधिकार असतो किंवा एक हेडमास्तर म्हणून त्यांचं वर्चस्व त्या ठिकाणी असतं, असं आपल्याला प्रथमदर्शनी दिसत असलं तरी तेच सत्य असतं. आणि कायद्याच्या पळवाटा जर आपण पाहिल्या तर शिंदे फुटल्यानंतर त्यांना नोटीस बजावणं किंवा त्यांना अपात्रतेच्या संदर्भात नोटीस पाठवणं किंवा विधानसभा अध्यक्षाकडं अशी मागणी करणं की हे आमदार फुटीर आहेत आणि यांच्यावर कारवाई करा, यांचं सदस्यत्व रद्द करा, कारण त्यांनी पक्ष फोडलेला आहे, पक्ष सोडलेला आहे. आता पक्ष फोडला किंवा पक्ष सोडला या संदर्भातही कायदा काय सांगतो, 1/3 बहुमत त्यांच्याकडे असेल तर त्यांना तो अधिकार आहे. म्हणजे फुटीर गट तेवढ्या संख्येमध्ये जर बाजूला जात असेल तर त्याला कायद्याचं संरक्षण आहे आणि त्यामुळं हे किचकट प्रकरण आहे. आणि दुसरी बाजू अशी आहे की आता माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी नबाम रेबिया प्रकरणाचा आधार घ्यायचे ठरवले. आता नबाम रेबिया प्रकरण हे कधी म्हणजे 4-5 वर्षापूर्वी झालेले प्रकरण आहे. तर त्या प्रकरणामध्ये काय झालं की सत्तेतलाच गट एक बाहेर पडला, त्याला भाजपने पाठिंबा दिला, अपक्षांनी पाठिंबा दिला आणि मग हे नबाम रेबिया प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. पण जे लोक फुटले त्याच्यावर मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरून तिथल्या अध्यक्षांनी कारवाई केली, तिथल्या प्रतोदनी त्यांना तशा नोटीस पाठवल्या आणि मग ते आमदार अपात्र ठरवण्याच्या संदर्भात तातडीने आदेश झाले. ही सगळी मंडळी सर्वोच्च न्यायालयात गेली. मग तिथं या प्रकरणाचा कीस पाडण्यात आला आणि मग माननीय न्यायालयांनी सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश दिले की तिथल्या आमदारांचं निलंबन त्यांनी रद्द केलं, त्यांचं आमदारकी रद्द करता येणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना पुन्हा त्यांनी पुनर्स्थापित करून ते मुख्यमंत्री राहतील असा आदेश दिला. वास्तविक पाहता नबाम रेबिया प्रकरणात मुख्यमंत्री त्यांच्या जागेवर बसले, आमदारकी रद्द झाली, आमदारकी रद्द करण्यात आलेली पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बहाल केली. विधानसभा अध्यक्षांनी त्यांची आमदारकी रद्द केली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांचं पण पद कायम ठेवलं आणि आमदारक्या कायम ठेवल्या. असा तो नबाम रेबिया प्रकरणाचा सर्वोच्च निकाल होता. मात्र निकाल लागला लोकशाहीमध्ये आणि लोकशाहीमध्येच काही दिवसातच तिथल्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, कारण ते सरकार अल्पमतात आलं. इथंही तसंच होऊ शकतं. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की उद्धव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता तर आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा त्यांना मुख्यमंत्री म्हणून बसवलं असतं, स्थानापन्न केलं असतं. मात्र त्यांनी स्वतःच राजीनामा दिला आणि मग ही सगळ्यात मोठी चूक आहे. आणि जरी त्यांनी राजीनामा दिला नसता आणि जरी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मुख्यमंत्री म्हणून बसवलं असतं तरीही शिवसेनेमध्ये जी फूट पडलेली होती ती बाहेर आली असती आणि मग त्यांना तातडीनं राजीनामा देण्याचीच वेळ आली असती. असं डावं काहीतरी झालं असतं. आत्ताचा जो प्रकार आहे तो अतिशय किचकट आहे. त्यामुळं राहुल नार्वेकर यांची कसोटी आहे आणि कसोटी या अर्थानं की सर्वोच्च न्यायालयाचं त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष आहे. 10 जानेवारी डेडलाईन आहे. आता ही डेडलाईन त्यांना सांभाळून काम करायचं आहे. त्यांनी जर शिंदे, पवार, फडणवीस यांच्या विरोधात निकाल दिला तर या सरकारला जावं लागतं आहे. मात्र सरकार अल्पमतात येत नाही, कारण तेवढी संख्या त्यांच्याकडे आहे. आणि जर ठाकरे यांच्या विरोधात निकाल गेला तर ठाकरे यांना उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत. असं हे किचकट असलेलं प्रकरण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक नवा इतिहास घडेल असं दिसतंय. कारण 10 जानेवारी 2024 नववर्ष, हे नववर्ष कुणाला लाभदायक ठरतं आणि कुणाला तापदायक ठरतं हे लवकरच कळेल. लोकसंवाद बीड.